छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्र नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणे बदलतंय, ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा, असं नमूद करीत छायाचित्रकाराला त्याचा तिसरा डोळा सातत्यानं उघडा ठेवावा लागतो, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केलंय. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका व ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या निमित्तानं ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे, उतळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष जयश्री डेव्हिड, वागळे प्रभाग समिती अध्यक्ष एकता भोईर, तर लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्षा निर्मला कंसे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पिते, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्यासह ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्र दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. फोटोग्राफर जो आहे, चौफेर नजर असलेला आपला खऱ्या अर्थाने फोटोग्राफर एक जागृत नागरिक असतो. तो त्याला सातत्याने त्याला जागृत राहावं लागतं. कधी काय होईल काय माहित नाही. त्यांच्यावर त्यांच्या म्हणजे जे फोटोग्राफर काय, चॅनल्स काय, त्यांना फार त्यांचं प्रेशर असतं नाही. अक्षय तुमच्या चॅनल कडून पण एखादा आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा जागतिक छायाचित्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या मुलांचं देखील सत्कार आपण ठेवला. शिष्यवृत्ती मिळालेल्या महापालिकेच्या त्यांचे अभिनंदन करतो. आणि आपल्या ठाण्यामध्ये जे बदलते ठाणं त्याचे फोटोग्राफी करा, ती दाखवा. आता बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये तसं बघायला गेलं तर ठाणं बदलत आहे. ठाण्याचे पूर्वीचे रस्ते, आताचे रस्ते ते दाखवायला पाहिजे तुम्ही. पूर्वीचा अरुंद रस्ता, आताचा मोठा रस्ता, मेट्रोचं हे मेट्रोचं काम चालू आहे ते दाखवलं पाहिजे. मोठं आपण काय ते सिटी पार्क केलं, हे सगळे जे सामाजिक आहे, सामाजिक प्रगती तुम्ही पॉझिटिव्ह करायला पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाऊ नका. पुढच्या वर्षी तुम्ही ती थीम घ्या. मी आता काय आपल्या नेहमी कधी चॅनलच्या याच्यावर प्रोग्राम मध्ये गेलो ना, मी त्यांचं कॉन्क्लेव्ह असतो. मी त्यांना सांगतो नेहमी की तुम्ही ठीक आहे, राजकीय जे काय आहे ते राजकीय रोजचं डायलॉग असतात ते दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही प्रकल्प जर दाखवले, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्वी किती वेळ लागत होता लोकांना, आता किती वेळ कमी झाला. जसं अटल सेतू, कोस्टल रोड, किंवा आता आपण इथे हा कोस्टल रोड बनवतो, मेट्रो आपली ट्रायल रन झालेला आहे. त्याच्यामुळे किती लोकांचा वेळ वाचणार आहे. आता आपण टनेल बनवतो ठाणे बोरिवली, त्याच्या आता बोरिवली जायला किती तास लागायचे, 1-1.5 तास लागतो आता. आणि इथून 15 मिनिटांमध्ये 10 मिनिटात बोरिवली. म्हणजे पॉझिटिव्ह जे लोकांच्या साठी केलेले प्रकल्प आपण दाखवले तर तुमचा TRP नक्की वाढेल. म्हणजे या चॅनलचा त्याच्याशी तुम्ही निगडीत आहे ना सगळे. त्यामुळे TRP वाढवायला फक्त ते तुम्ही रोज सकाळचं ते दाखवतो ना, दाखवा. TRP तुम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवला ना तर TRP नक्की वाढेल. आणि म्हणून आता पुढची थीम तुमची आहे की ठाण्याची प्रगती, बदलतं ठाणं, विकसित ठाणं, हे तुम्ही दाखवा.